भैया पिसलले जाम. चल आता आपला मसाला लावलाय चक्कीमध्ये. आता भैयाला कुठं माहीत आहे, माझं कामच चालू आहे. मंडळी हे बघा, पूर्ण सुनसान रस्ता आहे, पूर्ण सुनसान रस्ता. काय लाईट नाही, काय नाही, पूर्ण रस्त्यात. हे बघा, जिमला जातो तू, तुझी बॉडी तरी गावापणाची. नक्की ए हो, पप्पाच्या बाजूला बसली तुझ्यावाला. मसाल्याचा तुम्ही रंग बघू शकता, एकदम लाल भडक. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आमच्या आगरी पद्धतीचा मसाला कसा बनवला जातो ते बघणार आहात. तर चला ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. याच्यामध्ये बडीशॉप, अजून मेथीचे दाणे, अजून हिंग, हे सगळं मिक्स करूनच दिलं आहे त्यांनी. आणि ते धणे निवडून स्वच्छ करून घेतलेत. आणि गरम मसाले, इथे हळकुंड, हे सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. ओके, मेथी आता मस्त भाजून घेते. म्हणजे सगळे मसाले भाजून घेईपर्यंत राय आपले थंड होतील आणि मग लगेच मिक्सरला दळून घेणार. आता रायांचा रंग पण बदलत चालला आहे बघा. जसे जसे भाजता येत ना तसं तसं रंग चेंज होते राईचा. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही, पण रंग एकदम वेगळाच होतो आता भाजल्यानंतर. आवाज पण येत असेल तुम्हाला. हे बघा, आणि एकदम कमी गॅसवर भाजायला घेतले बरं का. गॅस फुल नाही, एकदम स्लो गॅस आहे, नाहीतर मग मसाले आपले जळून जातील सगळे. आता धणे टाकल्यात कढाईमध्ये भाजायला. आणि भाजल्यानंतर ना राईचा रंग चेंज होतो, अशा म्हणजे ना पांढऱ्या पांढऱ्या वाटतात मग. हे बघा, चला आता मस्त थंड होऊ द्या. ते धणे भाजून घेऊ. आपल्याला हे सगळे मसाले कमी गॅसवरच भाजायचे आहेत, मंद आचेवर. जसं जसं मसाला भाजतोय ना तसं तसा सुगंध एकदम भारी येते. असं हळवत राहिलं ना मग जळणार नाही, नाहीतर आपण मग लक्ष नाही दिलं ना तर धणे वगैरे एकदम जळून निघले सगळे. अजून 2 मिनटं परतवते. असाच धण्यांचा रंग आता चेंज झाला आहे. लकू, तू कशाला आलाय? कशाला आलाय बाबू? मम्मीला मदत करतोय. चल बाहेर बाहेर चल. झोंबेल बाबू डोळ्याला तुझ्या. लक्कीचं आमच्यामध्येच काम असतं. मस्त सुगंध येतो आहे धण्यामधून. जसं जसं भाजता येत ना तसा भारी एकदम सुगंध येतो. चला, आपले धणे पण आता मस्त भाजून झालेत. तुम्ही धण्यांचा रंग बघू शकता, एकदम चेंज झाला आहे. चला आता काढून घेते. आता इथे गरम मसाले भाजायला लावल्यात सगळे. जे काही त्यांनी मिक्स करून दिलेले आहेत ना ते सगळे मसाले आता एकत्र भाजायला लावल्यात. आणि हे जे याची तेजपत्त्याची जी पानं आहेत ना ती थोडीशी हलकीशी गरम झाली ना की लगेच काढून घ्यायची, नाहीतर जळून जातील सगळी. ओके, हे बघा, आता ही पानं ना सगळी गरम झाल्यात आगीवर, तर ती मी काढून घेते, नाहीतर जळाली तर काय उपयोग नाही होणार मग. असा हे बघा, हे बघा. आता तेजपत्ते सगळे काढून घेतलेत मी, नाहीतर जळाले असते. हे बघा, असे लाल होतात मग. ओके, चला आता हा जो मसाला आहे ना, खडा मसाला, हा व्यवस्थित कमी गॅसवर परतवून घेते मी.
भाजल्यानंतर कसं आहे मसाल्याचा सुगंध अजून भारी येतो. हा जो अजून याच्यामध्ये पाव किलो गरम मसाला आहे ना, हा पण आपल्याला याच मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे. ओके, मी एक्स्ट्रा पाव किलो घेतलेला गरम मसाला. मी प्रत्येक वर्षी एक्स्ट्राच घेते, मग अजून कसा सुगंध छान येतो, चविष्ट लागतं मसाला, मग चव वाढते अजून मसाल्याची आपल्या. ओके, चला आता हे खडे मसाले बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत. आता हे काढून घेते आणि मग हा जे दुसरे खडे मसाले आहेत ना, हे भाजून घेते. ओके, हे बघा आता हे दुसरे खडे मसाले भाजायला घेतल्यात, जे मी पाव किलो आणले होते ते. ओके, हा जो पाव किलो गरम मसाला मी एक्स्ट्रा घेतला होता ना, तो पण लगेच भाजून घेते आणि मग ह्याच्यामध्येच मिक्स करते. तर हे पण याच्यात मिक्स करून घेते. आपल्याला जेवढे काही गरम मसाले आहेत ना, तेवढे सगळे याच्यातच मिक्स करायचे आणि मग ते थंड झालं ना, रूम टेम्परेचरवरती आले ना, मग एका पिशवीमध्ये भरून मिरच्यांसोबत दळायला घेऊन जायचे. आता हे अर्धा किलो गरम मसाला आहे आणि आपल्या घरामध्ये वापरण्यासाठी जो गरम मसाला लागतो तो आता इथे भाजते. व्यवस्थित भाजून घ्यायला लागेल. हे बघा, कढई झाली छोटी आणि साहित्य झालं खूप जास्त. एकदम हळूहळू परतावं लागेल. मिक्सरला लगेच वाटून घेईन थंड झाल्यावर. ओके, चला आता पटपट भाजून घेते, त्याच्यानंतर मग तुम्हाला मी भेटते. ते हे मसाला बनवण्यासाठी जे काही साहित्य गरम करायचं होतं ते सगळं आता गरम करून झालेलं आहे. आता हे थंड झालं की एका पिशवीमध्ये पॅक बांधून घेणार. त्याच्यानंतर मग मसाला चक्कीमध्ये आपण मसाला दळायला घेऊन जाऊयात. ओके, आणि आता ही राई ही पण आता थंड होईलच. एक 10-15 मिनटं अजून ठेवते अशीच, मग लगेच मिक्सरला लावून घेते. तर मंडळी, आता आपण मसाला दळायच्या गिरणीमध्ये आलो आहे आणि आता दादांनी 7 वाजल्यापासून मसाला दळायचं चालू केलं आहे. कारण की सकाळपासून दादा गहू आणि तांदूळ दळायचं काम करतात गिरणीमध्ये. आता संध्याकाळी 7 वाजल्याच्या नंतर मसाल्याची गिरण चालू होते. तर आता आपल्या आधी एक 5 लोकांचा मसाला दळायचा म्हणजे नंबर आहे, आपला 6वा नंबर आहे. तर आता वाजल्यात बरोबर 7:45. आता बघूयात आपला मसाला किती वाजता दळून आपल्याला भेटतो ते. ओके, आता सध्या गिरण चालू आहे मसाल्याची. हे बघा दादा कसा हात लावतो बघा मसाल्याला, बिंदास एकदम. आपल्याला नुसतं जरा जवळ गेला तरी पण शिंका चालू होतात आपल्याला. हाँ, वही मैं सोच रही हूँ, दादा कब से अकेली है. अच्छा, आता मी इथे बसले तरी सुद्धा मला शिंका आणि खोकळा सुरू झाला. ते दादा बिंदास हाताने भरतात, उचलतात, सगळं काय करतात. दिखाई देती हूँ ना. मंडळी 8:30 वाजले आणि आपण 7:15 वाजता इथे आलो आहे. 7:15 7:30 वाजता आलो. 8:30 वाजले म्हणजे 1 घंटा झाला आहे आपल्याला इथे येऊन. अजून की आपला नंबर लागलेला नाही. हे कधी नंबर लागेल काय, दादा बघा 10 वाजता बोलतो. घरी जाऊन जेवण पण बनवायचं आहे. तर चक्की कशी 7च्या नंतर चालू होती. हे बघा मंडळी, इथे ना विहीर पण आहे. आता बहुतेक आमच्या इकडे ना विहिरी काही राहिल्याच नाही, पण या दिवे गावामध्ये ना इथे ही चक्की आहे आणि चक्कीच्या समोरच एकदम लागूनच विहीर आहे. आता विहिरीमध्ये पाणी आहे की नाही ते नाही माहिती मला. माझं आत्ता लक्ष गेलं पटकन. आणि मस्त एकदम गावची फिलिंग एकदम भारी असते, मस्त वाटतं. हे बघा पुढे पण भरपूर घरं आहेत. अजून पुढे ना तळाव आहे दिवे गावाचं. जसं आपला कोपरगावाचं तळाव आहे ना, तसं दिवे गावाचं पण तळाव आहे. आणि केवणी आणि दिवे गाव हे जोडूनच आहेत. आता हा जो रोड आहे हा दिवे गावात जायला रोड आहे. ओके, हे बघा ताईने घेतला चाराला मसाला.
इथं 2 मिनिटं आतमध्ये आली तर नको नको जीव सुटला. भैया पिसलले जाम. चल आता आपला मसाला लावलाय चक्कीमध्ये. भैया सांगते कामाच्या टायमाला मोबाईल नाही घ्यायचा. आता भैयाला कुठं माहीत आहे माझं कामच चालू आहे. आपला मसाला लावलाय मंडळी. इथे केवणी आणि दिवागाव हे 2 गावं जोडूनच आहेत. ते म्हणजे इकडे समोर जो रस्ता जातोय ते दिवे गावामध्ये जातोय आणि इकडे जो रस्ता जातोय सरळ तो केवणी गावामध्ये जातोय. अशी 2 गावं जोडलेली आहेत. ओके, एकदम लागून आहेत गावं, फक्त रस्ते वेगवेगळे. हा दिव्या गावामध्ये रस्ता जातो आणि हा केवणीमध्ये जातो. ओके, चला आता मसाला वगैरे दळून आपला झाला आहे आणि आता दुकानावरून अंडे घेतले कारण की मी घरी पोचता दुकानं पण बंद होतील आणि मग जेवणाचे वांदे होतील त्याच्यामुळे. ओके, मला तरी वाटतं ही लोक फिरायला चालल्यात किंवा फिरायला जाऊन आल्यात. हे बघा इथे बस उभी आहे मोठी. फिरायला चालल्यात वाटतं लोक, नाही जाऊन आल्यात फिरून. हे बघा हे बघा पूर्ण सुनसान रस्ता आहे. पूर्ण सुनसान रस्ता, काय लाईट नाही काय नाही पूर्ण रस्त्यात. हे बघा आणि मी आता चालले घरी मसाला दळून. ओके, चला आता जाऊयात. तुम्हाला दाखवायचं होतं की ह्या रात्रीच्या वेळेला कसं दिसतंय म्हणजे इथलं सीन. आणि जे तुम्हाला समोर लाईट्स दिसतात ना तिकडे वाघवीळ साईडची एरिया आहे. पूर्ण मानपाडा, डोंगरीपाडा, वाघवीळ, घोडबंदर रोड येतो. ओके, आणि पूर्ण जंगल टाईप एरिया आहे इथं, पूर्ण जंगल टाईप. चला आता आपण निघूयात. गाड्यांची वर्दळ सुरूच आहे. मम्मा कुठे गेली होती रे? आले बाबा आले बाबा आले बाबा पोले माझ्या. चला आता मसाला वगैरे दळून झाला आहे आपला आणि जरा लवकरच दादाला दिलं करून. जी आधीची दळणं होती ना मसाल्याच्या मिरच्या, जे लोकांनी नंबर लावून ठेवले ना त्यांचं बाजूला ठेवलं त्यांनी. कारण त्यांना सांगितलं मला घरी जाऊन जेवण पण बनवायचं आहे. दादा बोलले ठीक आहे तुमचं देतो तिथून मी आधी, नाहीतर अजून मी आली नसती काय, कारण की अजून ना 3 दळणं बाकी होती दळायची. दादा बोलले ठीक आहे तुम्ही आता बाहेर आलं घेऊन जा म्हणून. तर आता घरी आली आहे. आता मला झाडू वगैरे मागून घेते त्याच्यातून मग जेवण बनवायला घेते. ओके, हे बघा मंडळी मसाला तर आता आपला दळून आणलेला आहे. पिशवी ओपन करून ठेवते कारण की गरमच आहे ना त्याच्यामुळे. अरे बापरे, रंग बघा, बापरे एकदम भारी रंग आहे, भारी. आता अंधार पडला आहे ना, 1 पावणे 10 वाजलेत ना, त्याच्यामुळे आता काही समजणार नाही. सकाळी तुम्हाला दाखवते मी कसा रंग आला आहे तो. ओके मंडळी, आता घेतले मस्त जेवण बनवायला आणि आज जेवण बनवायला थोडासा उशीर झालेला आहे मसाल्यामुळे. ओके, 10 वाजलेत आता रात्रीचे आणि आत्ता मी जेवण बनवायला घेतले. आता कुकरला भात लावला आहे, कुकरचं झाकणच लावलं नाही. हे बघा आता एकीकडे भात ठेवला आहे आणि आता इथे कढईमध्ये मस्त सुकट आणि बटाटा याची भाजी बनवते. सुकटीचा आंबट. ओके, मसाल्याचा तुम्ही रंग बघू शकता, एकदम लाल भडक. आता मस्त सुकटीचा आंबट आदवले, त्याच्यामध्ये लगेच अंडी पण टाकल्यात आणि आता तिथे झाकण. एक 10 ते 15 मिनटामध्ये आपली सुकटीच्या रश्श्याची भाजी तयार होईल. ओके, लक्कीला सोडले बाहेर. खेळ आता मस्त. हा बाबू खेळ. कुठं चालला आता? आता ठेवलं एकीकडे जेवण बनवायला आणि आता लक्कीला थोडासा बाहेर फिरवते. बरं, लक्कीची साखळी होती ना ती पण लॉकच तुटला लक्कीच्या साखळीचा. लक्की काय कमी डेंजर पोर आहे आमचा. बाहेर कुत्री माजरा दिसली ना कणेच ती ताव खाते त्या साखळीवरती. ए बाबू इकडे आहे. तर आता सुकटीचा आंबट ठेवले गॅसवरती आणि इकडं भात. आंघोळ करायची नुसती आगाम झाली आता मसाल्याची. यो बघा, यो लक्की व लक्ष ठेवायला वॉचमॅन बाहेर उभा पलादी म्हणून रस्त्यावर. लकू तू लकू आहे? तू लकू आहेच? लकू बाबू आहेस तू? अरे इकडे 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 खाऊ देते बमच्या. ए बाबू 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 घाबरला. भित्रा आणि भित्रा एक नंबरचा पोरे. चला मंडळी, आता जेवण बनवून झालंय. भूक पण जाम जोराची लागले. किती वाजता जन्म आहे?
10:30 वाजले, अर्धा घंटा लागला जेवण बनवायला. चला आता जेवून घ्यावं पहिले, त्याच्यानंतर मग ब्लॉगचा एंड करते मी. ओके या मंडळी जेवायला. चिन्मय कपडे नाही का आपल्या घरात? हां अंग धावून दुसरा कपडा नाही घालता येत, दोघं पण उचकसत. उघडे बाबा कपडा खपलं वाटतं दोघांचं पण. एक कशी झाले सुकाट? मस्त झाले. खाऊन बघ पहिले मग बोल. चला मंडळी या जेवायला मस्त सुकटीचा आंबट आणि त्याच्यामध्ये घातले एक अंडा. ब्लर दिसते का व्हिडिओ चिन्मय? मला काही समजत नाही व्हिडिओचं, असं लगतं आहे मेरे. चला आता दिसून ते भूक पण जाम जोराची लागली. 11:15 वाजलं. या जेवायला मंडळी सुकट बनवली ना म्हणजे तोंडाला ॲटोमॅटिक पाणी येतं. तरी आंबोशी पाहिजे होती नाही हां चीज टाकायला पाहिजे होती, पण चीज पण नाही टाकली. घाई जे 11 वाजलं मग का. धीर नाही का ग, पहिले अंड्यावर जात मरले डायरेक्ट. इकडे बघा बघते ना म्हणून मॅच लावले आणि हसतंय की खरं. उघडे बाबा जिमला जातो तू, तुझी बॉडी तरी गावापणाची नक्की. ए हो पप्पाच्या बाजूला बसली तुझ्या वाला. पप्पाला बरं भरू दिला एक घास सोनूला. भाऊ रोज आपल्या जिमला जातं, तरी भाऊची आपल्या तब्येत होतं तशीच काही वाढ पण नाही. आमच्या चिन्मयची तब्येत बघा, बॉडी बिल्डर एकदम.